नमस्कार, मैं हूं केतन बारिया और आप देख रहे हैं हम तो पूछेंगे। दर्शकों, मीरा भाईंदर के महानगर पालिका के चुनाव जो है ख़त्म हो चुके हैं और जनता ने जो है इस बार भी मीरा भाईंदर महानगर पालिका में उनका नेतृत्व करने के लिए भाजपा को ही प्राधान्य दिया है। और इस चुनाव ख़त्म होने के बाद में मीरा भाईंदर शहर में फिर से एक बार जो है जाति पाति का राजकारण या तो कहो कि आक्षेप का एक वातावरण निर्माण होने जा रहा है, जहाँ पर मराठी एकीकरण समिति के सदस्यों ने भाजपा को एक चुनौती दी है कि मीरा भाईंदर का महापौर जो है मराठी भाषी होना चाहिए, वरना जो है यहाँ पर खून बहेगा। और इसी विषय को लेकर जो है मराठी एकीकरण समिति पे भी काफ़ी राजकीय पक्षों ने जो है काफ़ी गंभीर आरोप लगाए हैं। तो आइए आपको रूबरू करवाते दिखाते कि मराठी एकीकरण समिति हो या शिवसेना हो या कांग्रेस हो, उनके बारे में भाजपा के कद्दावर नेता और इस शहर के माजी उपमहापौर हसमुख गहलोत ने क्या कहा है। और इस सारे विषयों का खंडन करते हुए कांग्रेस के कद्दावर नेता मुजफ्फर हुसैन ने भी अपनी प्रतिक्रिया रखी है। मराठी एकीकरण समिति ने भी अपना पक्ष रखा है और साथ ही साथ शिवसेना के कुछ कार्यकर्ताओं ने भी जो है शिवसेना का पक्ष रखा है। तो ये आप रूबरू कराते हैं, आपको दिखाते हैं कि उन्होंने इस विषय पर क्या कहा है। मीरा भाईंदर विकास आघाडी स्थापन केलेली आहे, काय म्हणाल? काँग्रेसचे 13 आणि सेनेचे 3 अशा नगरसेवकांनी आपसात ठरून एक मीरा भाईंदर विकास आघाडी स्थापन केलेली आहे। त्याचा गटनेता काँग्रेसचा जय ठाकूर आहे। जे 3 नगरसेवक शिंदे सेनेतने निवडून आले ते ओरिजिनली काँग्रेसचे आहेत। शर्मिला बागाजी, बर्नेट, वंदना विकास पाटील हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ओरिजिनल नगरसेवक आहे। मधल्या काळामध्ये ते सेनेत गेले। त्यांना आमचं काँग्रेसचं महापालिकेमध्ये काम करण्याची पद्धत ही सगळी माहिती आहे आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन व्हावं त्या दृष्टिकोनातून सर्व नगरसेवकांनी आपसात ठरून हे गटनेता स्थापन केलेला आहे। सेना आणि काँग्रेस हे कदापि एकत्र येऊ शकत नाही, कारण हे प्रिन्सिपल आणि आयडियोलॉजीचा डिफरन्स आहे। काँग्रेस हे सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे आणि आम्ही ती भूमिका कधी आयुष्यात सोडू शकत नाही। भाजपची पहिल्यापासूनच छुपी युती होती, म्हणजे निवडणुकीमध्ये छुपी युती होती आणि आता ते जाहीर झालेलं आहे। आता भाजपाची युती MIM बरोबर आहे, हे जाहीर आहे, राज्यभरात जाहीर झाली आहे। काल मी वसई विरारमध्ये होतो, मला हितेंद्र ठाकूरनी एक ऑडिओ ऐकवलं, त्याच्यामध्ये भाजपाचे लोक आणि MIMचे मुस्लिम उमेदवार जे बोलत होते, आम्हाला काही करून काय भाजपाला निवडून आणायचं, आम्हाला सगळं स्पॉन्सरशिप भाजपाकडनं होते, हे MIMचे कॅन्डिडेट बोलत होते, अन्य कोणीच नाही। मीरा भाईंदरमध्ये सुद्धा MIMचं AB फॉर्म, वंचित आघाडीचा AB फॉर्म, अपक्षांची AB फॉर्म हे सगळे भाजपाच्या दफ्तरमधनं दिले जात होते। सगळी सामग्री, पैसे हे देण्याचं काम भाजप करत होती आणि राज्यभरामध्ये भाजप हे करते, हे सर्व लोकांना आता कळून चुकलं आहे। धन्यवाद। वरिष्ठांचा आशीर्वाद आहेत आणि पक्षाने जी संधी दिलेली आहे ते पूर्ण पार पाडेल आणि त्यामध्ये लोकांच्या हितासाठी किंवा संघटन वाढवण्यासाठी कसं करता येईल ह्याच्यावर पूर्णपणे 100% लक्ष असेल। काय नेमके महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत यावेळेला? शिवसेना आणि काँग्रेस यांनी एक गट स्थापन करून ते आक्रमक भूमिका घेणार आहेत, तर त्याकडे कसं बघताय? आता हे सगळं उघडपणं झालेलं आहे। पहिल्यापासून आमचे नेते श्री नरेंद्र मेहताजी बोलत होते की त्यांची छुपी युती आहेत। आज हे 100% खरंच ठरलं आहे की छुपी युती होती। आज हे बाहेर एकत्र आले आणि तुमचं म्हणण्याप्रमाणे ते रजिस्टर केले आहेत आणि ते फक्त काही काम स्वार्थासाठी, लोकांसाठी हा विषयच नाही, तर स्वार्थासाठी त्यांचं ते सिद्ध करतात आणि लोकांसाठी विषय याच्यामध्ये काहीच घेणं देणं नाहीच आहे। शिवसेनेने पण असा आरोप केला आहे की मराठी एकीकरण समिती आहे, भाजपची टीम आहे, त्यांनी शिवसेनेच्या विरोधात काम केलेलं आहे, भाजपाला उबाटा गटाचे नगरसेवक पुरवलेले आहेत आणि रसद भाजपा काय? हा तो विनोद बाबतीची बाबत आहे की BJPची B टीम आहेत। खरं ठरलं तर असं मला असं वाटतं, माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे की बहुतेक आहे त्यांची B टीम असेल किंवा त्याने जाणून बुजून राजकारण करण्यासाठी किंवा लोकांना संभ्रम करण्यासाठी हा विषय काढलेला आहे। बाकी हा BJPचं घेणं देणं जे कोणी होणार आहे ते मीरा भाईंदरचं नागरिक असणार आहे, मीरा भाईंदरचं प्रथम नागरिक असणार आहे, त्याचा आक्षेप घ्यायची काही गरज नाही, कोणी असो। मराठी उमेदवार व्हा याकडे आपण कसं बघता?
महापौर हवा? 100% झालं पाहिजे हा माझं मत आहे, पण ह्याच्यावर तुम्ही जोर जबरदस्ती जबरन तुम्ही करू शकत नाहीत. हा माझा व्यक्तिगत मत आहे. मराठीचा अभिमान आहे, भाषेचा अभिमान आहे, पण त्याला तुम्ही राजकारण करू नये हात जोडून तुम्हाला विनंती आहे. सर काय सांगाल, मराठी एकीकरण समितीला आपण पाठिंबा देता का नाही देता आणि का रिझन आहे? बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महापौर हा मराठी व्हावा ह्यात शिवसेनेला आनंदच आहे. परंतु ज्या पद्धतीने मराठी एकीकरण समिती आंदोलन करत आहे आणि हीच मराठी एकीकरण समिती ज्या वेळेला याच मीरा भाईंदर शहराच्या महानगरपालिकेमध्ये गीताताई जैन, डिंपलताई मेहता जेव्हा महापौर झाल्या तेव्हा गप्प का होती? म्हणजे नेमकं जेव्हा शहराचं वातावरण सुरळीत सुरू असेल तेव्हाच मराठी अमराठीचा वाद आपण बाहेर काढायचा आणि याचा कुठेतरी कळत न कळत फायदा हा नरेंद्र मेहता यांना करून द्यायचा, हाच मनसुबा पुन्हा एकदा यांचा दिसत आहे. अदरवाईज शिवसेना हा पक्ष मुळात मराठी पक्ष आहे. मराठी अस्मिता जपण्यासाठी या पक्षाची स्थापना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली. त्यामुळे मराठी महापौर व्हावा हे आमच्यासाठी नेहमीच स्वागतार्ह असेल, आनंदाचं असेल. परंतु आपण ज्याला लोकमत म्हणतो, जनमत म्हणतो, ते ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे. सो आता राज्य आयोगाच्या नियमानुसार मराठी महिला उमेदवार ते महापौर बनवतील किंवा अमराठी बनवतील हा त्यांचा, मला असं वाटतं त्या पक्षाचा तो अधिकार असेल. त्या अधिकाराच्या अंतर्गत कुठेही वाद निर्माण करावा अशी भूमिका शिवसेनेची नसेल. मराठी एकीकरण समिती भाजपाची बी टीम आहे, त्यांना रसद पुरवली, उबाटाचे उमेदवार उभे केलेले असंही आरोप आहे, काय म्हणणार? हो, याचे पुरावे आता हळूहळू समोर यायला लागलेले आहेत की भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या माध्यमातूनच ज्या ज्या प्रभागामध्ये शिवसेनेचे उमेदवार अतिशय प्रचंड बहुमताने जिंकून येणार होते, त्यांना बहुमत त्या ठिकाणी दिसत होतं, अशा ठिकाणी जाणीवपूर्वक उमेदवार शोधून आणून त्यांना एबी फॉर्म देण्यात आले, त्यांना रसद पुरवण्यात आली आणि कुठेतरी शिवसेनेच्या उमेदवारांचे मतदान जे होतं त्याचं विभाजन त्रिभाजन करण्यात आलं, जेणेकरून शिवसेनेला या महानगरपालिकेमध्ये फार मोठं अपयश आम्हाला सामोरं जावं लागलं. पण मराठी एकीकरण समितीने या अगोदरही जोधपूरचं जे पर्सनवाला आहे त्यावेळेला जो मराठी वाद झालेला त्यावेळेला शिवसेनेनं समर्थन दिलं होतं. त्यावेळेला ते कौतुकास्पद होतं, तो वाद समोर होता आणि मराठी भाषेवरती ज्या प्रकारे मीरा भाईंदर शहरामध्ये गळचेपी होत होती, तो वादग्रस्त विषय त्या दिवशी जेव्हा घडला, संपूर्ण मीरा भाईंदर पक्ष बाजूला ठेवून मराठी म्हणून एकत्र आलं आणि त्या आंदोलनात आम्ही सहभागी झालो. अतिशय मंत्री महोदय देखील त्या सभागृहात त्या कार्यक्रमात त्या ठिकाणी पोहोचले होते. त्यामुळे तो विषय वेगळा होता. परंतु आता ज्या प्रकारे आपण त्यांची भूमिका पाहतो तर ही भूमिका महापौर मराठी पाहिजे हा मुंबईत देखील हट्ट आहे, प्रत्येक महापालिकेत हट्ट आहे आणि तो महाराष्ट्रात असावा या मताचे आम्ही सुद्धा आहोत. मी पुन्हा ठिकाणी नमूद करतो की मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जर महिला उमेदवार महापौर झाली तर याचा सर्वात जास्त आनंद हा शिवसेनेला होईल. परंतु नियम नावाची काहीतरी गोष्ट असते, लोकतंत्र नावाची काहीतरी गोष्ट असते, महाराष्ट्राचे काही अधिनियम आहेत, त्या अधिनियमानुसार ज्या पक्षाचे उमेदवार नगरसेवक म्हणून जिंकून गेलेले आहेत त्यांचं बहुमत स्थापन झालेलं आहे, तो आता सर्वस्वी अधिकार हा भाजपाचा असेल. सर काय सांगाल, कोणती आघाडी केलेली आहे आणि कशासाठी केलेली आहे? मीरा भाईंदर विकास आघाडी या नावाने एक नवीन आघाडी सभागृहामध्ये काम करण्यासाठी स्थापित करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसचे 13 आणि शिवसेनेचे 3 नगरसेवक असे मिळून एकूण 16 नगरसेवक म्हणून हा एक गट बनलेला आहे आणि त्या माध्यमातून जे काय विषय सभागृहामध्ये येतील त्याच्यावर आवाज उठवणे आणि शहराच्या विकासासाठी वाटचाल करणे याच्यासाठी हा गट स्थापित करण्यात आला आहे. नैसर्गिक युती म्हणाल तर तुमची शिवसेना आणि भाजप आहे, मग भाजपसोबत का नाही झालं? हा एक सभागृहासाठी गट तयार करण्यात आलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की युती आमची भाजपबरोबर नव्हती, त्याच्यामुळे सभागृहात संख्या काँग्रेस आणि शिवसेना मिळून जी झालेली आहे त्याच्यातला एक गट तयार झालेला आहे आणि शहराच्या विकासासाठी हा गट स्थापन केला आलेला आहे. काँग्रेससोबतच का? कारण की भाजपाने असा आरोप केलेला किंवा नरेंद्र मेहताने स्वतः आरोप केलेला आहे की निवडणुकीमध्ये यांची छुपी युती होती आणि आता ती प्रखरपणे दर्शवते. म्हणजे निवडणुकीपूर्वी ही युती होती का जी आता झाली उघडपणे? नाही, तसा काही विषय नाही. हा आता ज्या इलेक्शन नंतरची समोर ज्या गोष्टी आल्या त्या हिशोबाने हा गट तयार करण्यात आलेला आहे. बाकी आता जे काय आहे ते आम्ही पक्षातर्फे कार्य करायचे ते करत राहू. पण या युतीच्या आघाडीच्या माध्यमातून काय काय नेमकं स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्यत्व मिळेल, विरोधी पक्षनेतापद मिळेल का स्वीकृत नगरसेवक मिळेल, असे काय गणित सुचवले? बघा, सर्व समितीमध्ये 16 आकडा असल्यानंतर एक सदस्य त्याचं समितीमध्ये जाऊ शकतो, तर याचा फायदा समितीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेला होणार आहे. तसेच मी बोललो ना आता आधी की जो सभागृहात जे काही विषय येतील त्या विषयाला सपोर्ट करणं किंवा विरोध करणं हाच हेतू आहे. विरोधी पक्षनेतापद मिळेल कारण की 18चा आकडा जादू आकडाचा पार्ट आहे. ते आता कॅल्क्युलेशन बघून त्याचा माहिती घेऊन
समोर आपण बोलू शकतो त्याबद्दल. गंभीर आरोप केलेला आहे की भाजपाची बी टीम आहे मराठी एकीकरण समिती आणि शिवसेना शिंदे गटाने तुमचा जो मराठी महापौर आहे त्याला साथ द्यायला नकार दिला. बघा, मराठी एकीकरण समिती बिगर राजकीय संघटना म्हणून राज्यामध्ये काम करते. गेल्या 10 वर्षापासून आम्ही काम करतोय आणि आम्हाला याची सवय आहे. म्हणजे आम्हाला कधी मनसे शिवसेनेचं म्हणत होती तर कधी शिवसेना आम्हाला मनसेची म्हणत होती. आता ते एकत्र आले तर आम्ही त्यांचे झालो. कधी आम्हाला हे भाजपचे लोक शिंदे सेनेचे माणसं आहेत म्हणून सांगत होते. ह्या मागेच जुलैमध्ये जो मोर्चा झाला त्यावेळेस हीच भाजपा सांगत होती की आम्ही प्रताप सरनाईकांचे माणसं आहोत. आज प्रताप सरनाईकांचे माणसं सांगतायत की आम्ही भाजपचे आहोत. अहो, आम्ही सगळ्यांचे आहोत. या मातीमध्ये मराठी रक्त आमच्या धामण्यामध्ये वाहतं. ह्या महाराष्ट्राने आम्हाला जन्म दिला आहे. ती माती आमची आहे. आम्ही सगळ्यांचे आहोत. तुम्ही आमच्या सोबत मात्र या आणि हा मराठी लढा मोठा करा. एवढं मराठी एकीकरण समितीचं आव्हान आहे. आमच्यावर काय आरोप करायचे ते करा. जिथे जिथे मराठीवर अन्याय होईल, मराठी भाषेवर अन्याय होईल तिथे आम्ही उभा राहू. तुम्हालाही गरज पडली तर तुमच्यासाठी देखील आम्ही उभा राहू, एवढं मात्र नक्की. शिवसेनेने नकार दिलेला आहे एकत्र राहण्यासाठी, तर काय म्हणणार मराठी महापौर? अहो, जी शिवसेना उत्तर भारतीय भवन बांधते, जी शिवसेना गुजराती भवन बांधते, जी शिवसेना छटपूजेसाठी घाट बांधते, जी शिवसेना गुजराती डायऱ्या भरवते, जी शिवसेना हिंदी हास्य कलाकार आणते, त्या शिवसेनेकडून काय अपेक्षा करायच्या? परंतु ज्यांच्या रक्तामध्ये मराठी म्हणून रक्त वाहत आहे, ज्या धामण्या मराठी रक्ताच्या आहेत ते आमच्यासोबत आहेतच ना. आता समोर मात्र बोलणार नाही. शेवटी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतात, त्यांना सतरंजा उचलण्याचं काम असतं, ते त्यांचं करत असतात. त्यांच्यावरती आम्ही भाष्य करावं हे एवढे ते मोठे झालेले नाही आहेत. ज्या वेळेस प्रताप सरनाईक साहेब, एकनाथ शिंदे साहेब बोलतील त्यावेळेस आम्ही त्यांना सांगू की बाबा तुम्ही आमच्यासोबत या. माननीय उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही राज्यामध्ये आहात, तुम्ही देखील सांगितलंय की मराठीच महापौर झाला पाहिजे. मग तुमचे कार्यकर्ते तुमच्या विरोधात का जात आहेत हे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः यांना विचारलं पाहिजे की आम्ही मुंबईमध्ये मराठी महापौर करतोय, तुम्हाला मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर का नको है? तो आपने देखा कि हर एक पक्ष की हो, हर एक नेता की हो, इस विषय पे अपनी अलग एक राय है और यहाँ तक कि ये विषय मराठी का तो रह गया बाजू, मगर कई पार्टी ने आपने देखा कि जिस तरह मराठी एकीकरण समिति को ही शक के कटरे में खड़ा कर दिया और उनको ही भाजपा की बी टीम बना दिया। अब सवाल ये उठता है कि आने वाले इस दिनों में इस मीरा भाईंदर शहर का महापौर मराठी होगा या नहीं होगा ये तो अलग बात रही, लेकिन अगर मराठी महापौर नहीं होता है तो मराठी एकीकरण की क्या भूमिका रहेगी और इस शहर का माहौल किस तरह का होगा ये हम समय पर आपको बताते रहेंगे। तब तक के लिए मेरे साथ में बने रहे, यानी कैमरा मैन अभिराज नायर के साथ केतन बारिया, भाईंदर।